नमस्कार। आज आपण आहोत शिक्षण आयुक्तालयासमोर आणि इथं विशेष जे शिक्षक आहेत, दिव्यांग शिक्षक आहेत, त्यांचं बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू झालेलं आहे। त्यांच्या काही मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर नमस्कार। नमस्कार, मी गजानन राठोड। आमचं इथे आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। आम्ही शासन सेवेमध्ये आमचं समायोजन व्हावं या संदर्भात शासनाने 8 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय पारित केला। त्यानंतर त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सगळी प्रोसेस जी आहे कागदपत्र पडताळणीची वगैरे ती पूर्ण झाली। पूर्ण होऊन शासनाने प्रस्ताव संचालक कार्यालयाला इथे 30 एप्रिल पर्यंत पाठवला। 30 एप्रिल नंतर 15 दिवसाच्या कार्यवाही करण्यासंदर्भात संचालक कार्यालयाला सूचना केलेल्या होत्या, परंतु 15 मे पर्यंतही याच्यावरती कार्यवाही न झाल्यामुळे आम्ही 26 मे 2025 ला इथेच या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेलो होतो। त्या दिवशी माननीय संचालक महोदयाने आम्हाला लेखी स्वरूपात अवगत करून दिलं की 10 जून 2025 पर्यंत तुमची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला नियुक्ती आदेश देण्यासंदर्भात माननीय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेशित केलं जाईल। कालच्या तारखेपर्यंत आम्ही जेव्हा इथल्या अधिकारी महोदयांशी चर्चा केली, येऊन त्या संदर्भातला पाठपुरावा केला, तर आम्हाला उडवाउडीची उत्तरं मिळाली असल्यामुळे आम्ही आज 11 जून 2025 पासून पुन्हा अन्नत्याग आंदोलनाची भूमिका ही 218 दिव्यांग विशेष शिक्षकासह 2984 विशेष शिक्षकांचा सह इथे घेतलेली आहे। आणि आम्हाला जेव्हापर्यंत या कार्यालयाकडून लिखित स्वरूपात आदेश प्राप्त होणार नाही तेव्हापर्यंत आमची ही भूमिका अशीच चालू राहणार आहे। त्या भूमिकेवर आम्ही ठाम असणार आहोत। आमची विनंती हीच आहे प्रशासनाला की लवकरात लवकर आमचं म्हणणं ऐकून आम्हाला आणि शिवस्तरावर जे काही आदेश यांच्याकडून निर्गमित करायचे आहे ते आदेश निर्गमित करून आम्हालाही अवगत करून देण्यात यावं, आम्हाला त्याची प्रत देण्यात यावी, तदनंतरच आमचं हे आंदोलन थांबवलं जाईल। तुमची ही जी मागणी आहे कायमस्वरूपी नोकरीवर घेण्याची, यात दिरंगाई नेमकं कुठून होतंय? कुठले ते असे अधिकारी आहेत जिथून ते फाईल पुढे जात नाही? प्रशासकीय स्तरावरून इथे संचालक कार्यालयामध्ये या सगळ्या प्रोसेसला खरं तर विलंब लागतोय। इथे यांच्यामध्ये आपसामध्ये ताळमेळ नसल्याचं आम्हाला म्हणजे आढळून येते। तिकडनं सगळे इथं सूचना दिल्याच्या नंतर पुन्हा इकडनं तिकडे मार्गदर्शन मागवलं जाते, तिकडनं इकडे आलं की पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी मार्गदर्शन मागवलं जाते। म्हणजे एकाच वेळी हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जर मार्गदर्शन मागवलं गेलं असतं तर एवढा विलंब ह्या सगळ्या प्रोसेसला लागला नसता। संचालक कार्यालय स्तरावरून जे काही गतीने काम होणे अपेक्षित होते ते गतीने होत नसल्यामुळे आम्हाला वारंवार ह्या भूमिका आंदोलनाच्या घ्याव्या लागत आहे। आणि ही खेदजनक बाब आहे की आमच्यासारख्या दिव्यांग विशेष शिक्षकांना इथे बसून आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर यावी। दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आम्ही सगळे दिव्यांग विशेष शिक्षक अगदी वाड्या वस्त्यावर जाऊन मुलांचा शोध घेऊन त्यांना सामान्य शाळेमध्ये प्रवेशित करून सामान्य मुलांबरोबर त्या मुलांना समायोजित करून शिक्षण देण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्ही सगळे दिव्यांग विशेष शिक्षक करतो आहोत। तर हीच आमची मागणी आहे की तात्काळ संचालक महोदय आणि शिक्षण आयुक्त महोदय यांनी आमची ही मागणी लक्षात घेऊन लवकरात लवकर आमचा हा प्रश्न सोडवावा, अन्यथा न सोडवल्यास आमचं हे आंदोलन असंच जेव्हापर्यंत आदेश निर्गमित होणार नाही तेव्हापर्यंत सुरू राहील। ताई, सरकार म्हणते की महिला आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्यात तुम्ही विशेष शिक्षक आहात, दिव्यांग आहात, काय आव्हान करणार सरकारला? सरकारला मी हेच आवाहन करणार आहे सर, फक्त म्हणायला लाडक्या बहिणी आहेत पण इथे कितीतरी लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या बसलेल्या आहेत, उपोषणावर बसलेल्या आहेत, उपाशी बसलेल्या आहेत। काही लाडक्या बहिणींना असा प्रॉब्लेम आहे सर की त्यांना खाली बसता येत नाही। ऍक्सिडेंट रिटर्न महिला इथे आहेत तरीही त्या इथे बसलेल्या आहेत। तरीही सरकारला सरकार मी म्हणणार नाही सर, कारण आम्हाला प्रॉब्लेम प्रशासनामुळे आहे आणि प्रशासनाला मी हे सांगणार आहे की प्रशासन तरीही दखल घेत नाहीये। त्याच्यामुळे लाजिरवाणी गोष्ट आहे सर की प्रशासनाच्या समोर आम्ही दिवसभर इथे बसलेलो आहे पण प्रशासनातला एकही अधिकारी इथे येऊन बघू शकत नाहीये की आम्हाला विचारू शकत नाहीये। ही शोकांतिका या प्रशासनाची। अजून एक शोकांतिका ही आहे की पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस पडेल, त्यात तुम्ही बेमुदत बसलेला आहात, कसं बघता हे सगळ्यांकडे पुढं?
आम्ही बसणार आहे, पाऊस येओ, ऊन असो, सावली असो, काहीही कुठलेही जरी अडथळे आलेत ना सर, तरी आम्ही इथनं मागे हटणार नाहीये. आणि या दरम्यान जर कोणाला काही इजा, काही प्रॉब्लेम झाला किंवा कोणाला जर कोणाची प्रकृतीमध्ये काही जर बिघाड झाला, तर याला सर्वस्वी संचालक साहेब, आयुक्त साहेब आणि हे पूर्ण संचालक विभाग जबाबदार राहणार आहे. तर नक्कीच आपण बघितलं, जे विशेष शिक्षक आहेत दिव्यांग आहेत आणि त्यांनी खूपच आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे, जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, ऊन असो पाऊस असो, जे होईल आम्ही इथून हटणार नाही. न्यूज डॉट साठी मी जोएब शेख, पुणे.